आपलं हे सेशन थोडं डेमो टाईप आहे, तर मी माझा व्हिडिओ स्टॉप करते आणि सो दॅट आपण सगळे त्या कंटेंट वरती जास्त फोकस करू. स्क्रीन दिसते? येस मॅडम. तर मला एक विषय दिला गेला की संदर्भ व्यवस्थापन. तर संदर्भ व्यवस्थापन हे आपण बघतो आहोत आज रिसर्चच्या अनुषंगाने, जे आपण लिखाण करणार आहोत त्याच्या अनुषंगाने, आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सायटेशन मॅनेजमेंट सुद्धा म्हणतो. तर काय आहे बाबा हे संदर्भ? खरं तर जे तर सकाळी भाषा सरांनी सांगितलं की राईट फ्रॉम पपायर्स ते आताचे डिजिटल स्वरूप, या सगळ्या प्रवासामध्ये इतक्या पद्धतीचे संदर्भ तयार झालेले आहेत, इतक्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तयार झालेले आहेत, आणि प्रत्येकामध्ये एक विशेष प्रकारची एक माहिती आहे, आणि ती कुठे ना कुठेतरी आपल्याला लिखाणामध्ये काम येत असते. आणि ही सगळी माहिती तुम्हाला जेव्हा लिखाणामध्ये वापरायची, स्पेशली जेव्हा पीएचडी वगैरे करत असतात त्यावेळेला या सगळ्या संदर्भाचा आपल्याला कुठेतरी एक ताळमेळ साधायचा असतो. आता हे संदर्भ कदाचित पब्लिश झाले असतील किंवा नसेल पब्लिश झाले, जसं पपायरस कुठे पब्लिश नाही झालेले आहेत, किंवा एखादं ऑडिओ कॅसेट ऑडिओ क्लिप असेल ती कुठे पब्लिश झालेली नसेल, पण ती सुद्धा त्याच्यातनं माहिती घेताना सुद्धा आपल्याला एक एटिकेट्स पाळावे लागतात, एक आपल्याला कायद्याचं पालन करावं लागतं. आणि जर पब्लिश जर झालेलं असेल, जसं आपलं बुक्स आहेत, जर्नल आर्टिकल्स आहेत, किंवा एखादं टेक्स्ट बुक आहे, कुठलं वेब पेज वरती काही माहिती असेल, कुठल्या वेबसाईट वरती काही माहिती असेल, ही ऑलरेडी पब्लिश झाली आहे एका जनसामान्यामध्ये, तर या संदर्भांचा सुद्धा आपल्याला एक कायद्याने वापर करावा लागतो. आता प्रल्हाद सरांनी आपल्यावरती चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आता ह्या ज्या विविध संदर्भाच्या शैली आहे, जसं राईट फ्रॉम पपायरस टू व्हर्च्युअल डॉक्युमेंट्स, या सगळ्यांना जेव्हा आपण रिसर्चमध्ये वापरतो तेव्हा काय होतं की आपण काही एक दोन आर्टिकल वाचून अख्खा पेपर लिहित नाही, किंवा अख्खा आपली पीएचडी होत नाही. जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा आधी काय झालंय आणि माझा काय आता विषय आहे, मी या आधीच्या रिसर्चला मी कसं पुढे नेऊ शकते, या अनुषंगाने तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा असतो. आणि म्हणूनच एक नाही दोन नाही तर तुम्हाला कदाचित 50 संदर्भ बघावे लागतील रिसर्च करताना, तर कधी कधी 100पेक्षा जास्त संदर्भ बघावे लागतात, आणि तेही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतात. आणि मग इथे आपली पंचायत होत असते, किंवा एक आपल्याला एक मोठं काम आलेलं असतं की आता हे मी कसं मॅनेज करू. बऱ्याच वेळेला काही गोष्टींची माहिती नसल्यामुळे आपण काय करतो, एका नोटबुक मध्ये त्याची नोंद करतो, किंवा चला आता कम्प्युटर आहे तर मग कुठेतरी वर्ड मध्ये मी काहीतरी नोटिंग करून ठेवलं, किंवा मी काहीतरी फोल्डर बनवलं आणि फोल्डर मध्ये सगळे पीडीएफ फाईल्स आर्टिकलच्या मी जमा करत गेले. हे साधारण एक बिगिनर लेवलला लोक करत असतात. पण नंतर काय होतं, ह्या सगळ्या नुसत्या जमा करायच्या गोष्टी झाल्या, पण ह्या जेव्हा अगदी चपलक तुम्हाला तुमच्या आर्टिकल मध्ये साईट करायची वेळ येते तेव्हा मोठी पंचायत होते. कारण त्यावेळेला जेव्हा तुम्हाला एखाद्या पद्धतीप्रमाणे, एखाद्या पॅटर्न प्रमाणे जेव्हा तुम्हाला ते साईट करायचं असतं, तेव्हा काय होतं की तुमचे जी एनर्जी आहे ती तुमची जास्त मिसिंग इन्फॉर्मेशन शोधण्यामध्ये जाते. तर बेटर काय आहे की एखादा आपल्याकडे असं काही आयसीटी टूल पाहिजे जे हे सगळं आपली कामं करेल, आणि आपण जास्त फोकस आपल्या रिसर्चच्या डिस्कशन वरती करू, आणि हे जे मोनोटोनस काम आहे ते आपण एखाद्या टूलच्या माध्यमाने फास्ट करू. नेक्स्ट स्लाइड करते. तर आत्ताच आधीच्या सेशनच्या डिस्कशन प्रमाणे का आपल्याला साईट करायचं असतं, तर अवॉइड प्लॅजियारिझम. तर हे जेव्हा आपण
ऑलरेडी कोणीतरी दुसऱ्याने केलेलं काम आपल्या कामाशी संबंधित आहे म्हणून तुम्ही त्याला वापरू इच्छिता, तर त्याच्यासाठी त्याला ड्यू क्रेडिट, त्याचं नावाचा उल्लेख करणं फार महत्वाचं आहे. हे तुमचं काम नाहीये. तुम्हाला ते जसं आत्ताच डिस्कशन झालं की पॅराफ्रेझिंग करायचं. पॅराफ्रेझिंग करायचं म्हणजे काय, तर पूर्ण आर्टिकल, तुमचं काही 20 पानाचं आर्टिकल असेल ते सगळं तुम्ही वाचा आणि तुमच्या भाषेमध्ये त्याची मांडणी करा. त्यांनी त्या ऑथरने जे लिहिलंय ते तसंच्या तसं त्याची पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ किंवा सेंटेन्स सेंटेन्स उचलू नका. ते तुमच्या भाषेत पुन्हा लिहा. अशा पद्धतीने आपण एक त्याचं प्लॅजरिझम अवॉइड करू शकतो. तुम्ही याद्वारे सगळ्या अकॅडमिक कम्युनिटीला रिस्पेक्ट करताय. तुम्ही काही पुढे चोरी करत नाहीये. आणि जेव्हा तुम्ही आता सगळे तुम्ही विद्यार्थीगण आहात, जेव्हा तुम्ही तुमचं डिझर्टेशन बनवाल तेव्हा सुद्धा ऍट द एंड तुम्ही तुमची बिब्लिओग्राफी देणार आहे. मग ही बिब्लिओग्राफी जेव्हा देणार तेव्हा एक पद्धतीने तुम्हाला कदाचित सांगितलं गेलं असेल की तुम्ही APA पद्धतीने सगळे रेफरन्सेस द्या. मग जेव्हा ही APA पद्धत फॉलो करायची तेव्हा कशी लिहायची बाबा ती, आणि पूर्ण जेव्हा लिस्ट होणार ती तुम्हाला उपयोगी होईल की दाखवायला की मी फक्त कुठेतरी विकिपीडियाचं आर्टिकल नाही बघितलं, तर मी खरंच डीप लेवलचं संशोधन करून मी जर्नल आर्टिकल्स बघितले, वेल नोन स्कॉलरली जर्नल्स बघितले आहेत, किंवा एक ऑथेंटिक वेबसाईट बघितली आहे, युट्यूब मधला पण एक ऑथेंटिक व्हिडिओ मी रिफर केलाय, जे काही असेल ते. तर ते तुमचे रेफरन्सेस दाखवतात की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इन डेप्थ आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुमच्या रायटिंग मध्ये वापरता आहात. हे जे रेफरन्सेस आहे, जो कोणी वाचक असेल पुढचा वाचणारा तुमचं आर्टिकल, तर त्याला जर परत हे पडताळून बघायचं असेल किंवा त्याला आणखीन सिमिलर टाईपचं रिसर्च करायचं असेल तर तेही बघू शकतात. या सगळ्या चक्करमध्ये तुम्ही असंही दाखवू शकता की तुम्ही कोणी इथे नौके नाही आहात, तुम्ही हे सगळं शिकून आलेला आहात आणि यू आर ऑल्सो अ प्रोफेशनल. आणि जेव्हा हेच तुमचं डिझर्टेशन तुम्ही पब्लिश करायला जाल एखाद्या जर्नलमध्ये, किंवा तुम्ही PhD ला जात असाल तर PhDचं जेव्हा काही पब्लिकेशन करायला जात असाल, एखादा रिसर्च पेपर लिहित असाल कॉन्फरन्ससाठी वगैरे, तेव्हा एक खूप सारे क्रायटेरिया आहेत ऍक्सेप्टन्ससाठी. त्यातला एक क्रायटेरिया आहे की तुम्ही जे रेफरन्सेस जे खाली दिलेले आहेत ते एका पद्धतीमध्ये दिले आहेत की नाही. जर ते त्या पद्धतीत नसेल तर तुम्हाला परत ते रिवाइज करायसाठी पाठवलं जातं. त्यात परत आणखीन काही काळ जातो, आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं आणि आपण ते काम सोडून देतो की मला नाही करायचंय, सारखं सारखं रिजेक्ट होत असेल जस्ट बिकॉज ऑफ दिस सायटेशन पॅटर्न. तर हे पॉइंट एक लक्षात ठेवायला लागतं की आपल्याला जर आपलं आर्टिकल एक्सेप्ट करून घ्यायचं असेल तर त्यांनी जी सायटेशन पॅटर्न फॉलो करतात आहे ती नक्की आपल्याला एक फॉलो करायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड करते. इथे थोडासा माझा गॅप पडतोय स्लाइड चेंज करताना. एकच मिनिट, थोडासा गॅप होतोय आणि काय होतं, 2 वेळा क्लिक केलं की ते एकदम पुढच्या वेळेला जम्प होतंय. तुम्ही फुल स्क्रीन न करता मी सध्या असंच वापरते. सो प्लॅजिअरिझम इज ऍक्च्युली अकॅडमिक डिसऑनेस्टी, आणि तुम्हाला प्रत्येक कंटेंट जे तुम्ही ऑलरेडी कोणाच्या तरी लिखाणातनं वापरता आहात ते तुम्हाला वापरायलाच हवं. आणि हा खूप सिरियस प्रॉब्लेम आहे. जसं सरांनी पण आता सांगितलं की जर तुम्ही ते फॉलो नाही केलं तर कदाचित तुमचं जे रिसर्च काम आहे हे बाद केलं जातं. तुम्हाला परत टर्म्स दिले जातात की तुमचं 2 वर्ष तुम्ही हे सबमिट नाही करू शकत, PhD कॅन्सल होऊ शकते, प्लस काही लिगल गोष्टी पण होतात याच्यावरती. आता तुम्ही काय साईट करणार आहात, तर जे ओरिजिनल पब्लिश झाले आहेत ते, एखादी आयडिया आहे ऑथरची, जसं कोणीतरी ड्रॉइंग केलं असेल
कोणीतरी एखादा मॉडेल तयार करून असं पिक्चर केलेलं आहे, कुठलं तरी टेबल बनवलं आहे. तर ह्या सगळ्या आयडियाज ह्या ओरिजिनल ऑथरच्या आहेत. तर त्या तुम्ही वापरता आहात तुमच्या लिखाणासाठी, तर त्याही तुम्हाला कोट केल्या पाहिजे. प्लस ऑथरनी काही एक म्हणतात ना, एक त्यांचं वाक्य असेल जे जसं आपल्याला माहितीये की रंगनाथन सरांनी 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स केलेलं आहे किंवा तर ते असे काही त्यांचे इम्पॉर्टंट कोटेशन्स असतात सेलिब्रिटींचे किंवा अथॉरिटीजचे, तर ते तशीच्या तशी जेव्हा तुम्हाला घ्यायचे असतात तेव्हा ते तुम्हाला साईट करायचे असतात. आता हे साईट अप करायचं म्हणजे काय, तर एक पद्धत आहे. त्या विशिष्ट पद्धतीने आपल्याला तो रेफरन्स लिहायचा असतात. बऱ्याचदा काय होतं, आमच्या ज्या एमडीचे स्टुडंट असतात, जेव्हा त्यांना हे ट्रेनिंग दिलेलं गेलेलं नसतं, त्यांना रेफरन्स द्यायला सांगितलं की ते फक्त URL कॉपी करतात किंवा लिहितात विकिपीडिया किंवा लिहितात गुगल सर्च आणि सगळी लिस्ट करून देतात. मग त्यांना हे पुढे आम्हाला ट्रेनिंग द्यावं लागतं की बाबा नाही चालणार, नुसतं URL देऊन नाही चालणार, तर प्रत्येक संदर्भ द्यावा लागेल त्याच्यामधला. आणि आपण बघूया हे काय आहेत सायटेशन स्टाईल्स, पण त्याच्या आधी हे नावं तुम्ही जरा लक्षात ठेवा की तसं हे ऑक्सफर्ड आहे, हार्वर्ड आहे, व्हॅन्कुव्हर आहे, MLA आहे, शिकागो और APA, या सगळ्या ह्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत, यांनी स्वतःच्या एक पॅटर्न्स ठरवले आहेत की त्या पद्धतीनेच आम्हाला बिब्लिओग्राफिक डिटेल ऑफ डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत. आणि बरं ते का पाहिजे आहेत, असं का मागतात, हे खरं तर मेन प्रश्न आहे की आपल्याला खूप कंटाळा येतो की ते का पर्टिक्युलर स्टाईल मध्ये मागतात. जसं तुम्ही आता ऑनलाईन सर्च करताय, वेगवेगळ्या डेटाबेस सर्च करताय, आता हे डेटाबेस सर्च करणं तुम्हाला किती सोपं जातंय. एका सेकंडमध्ये तुम्ही काहीतरी सर्च करताय कुठे गुगल स्कॉलर किंवा डेटाबेसेसमध्ये आणि एक वर्ड टाईप करता, क्लिक करता, सर्च ऑप्शन, गो ऑप्शन, आणि तुमच्याकडे धडाधड एक 100 आर्टिकलची लिस्ट येते. बरं आता ही लिस्ट कशी येते, इतकी फास्ट कशी येते? बॅक एंड मध्ये हे एक मेटाडेटाचं काम चालू आहे, जिथे त्यांनी एकदम सिस्टमॅटिक, जसं आपण कॅटलॉगिंग करतो तसं इथे सिस्टमॅटिकली इंडेक्सिंग केलेलं गेलेलं आहे. आणि म्हणून बरं आत्ताच्या युगामध्ये हजारो आर्टिकल्स पर सेकंड पब्लिश होतात आहेत. मग एवढा पसारा आपण कसा आवरणार ना, म्हणून मग त्यांनी काय केलं की ऑथरला सांगितलं की तुम्ही एका पर्टिक्युलर फॅशन मध्ये तुमचे सायटेशन्स द्या, पर्टिक्युलर याच्यामध्ये द्या, सो दॅट जेव्हा ते अपलोड करत असतात डेटाबेसेसमध्ये, तेव्हा हे पुढची सर्च एकदम सुखकर होईल, सगळ्यांना होईल. आणि तुम्ही काय रेफरन्सेस बघितले, ते रेफरन्सेस पुढे कसे कनेक्ट होतात, पुन्हा परत आत्ताचं जे इम्पॅक्ट फॅक्टर ही गोष्ट चालू आहे, ह्या सगळ्या जे अनालिटिकल गोष्टी आहेत त्या सगळ्या पॉसिबल आहे बिकॉज हे प्रॉपरली तुम्ही स्टँडर्ड फॉलो केलं तर. स्टँडर्ड म्हणजे जसं काही एक फॉर एक्झाम्पल तुम्ही थिंक करा की ट्यूबलाईटचं एक सॉकेट आहे, तर ते एकदा सॉकेट एक स्टँडर्ड प्रमाणे केलं तर तिथे तुम्ही कुठलीही ट्यूबलाईट लावू शकता, फिलिप्सची पण लावू शकता किंवा बजाजची पण लावू शकता. तर अशा पद्धतीचं एक स्टँडर्ड तयार केलेलं आहे ह्या लोकांनी आणि ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. तर अशा एक नाही तर जवळजवळ मोर दॅन 200 सायटेशन पॅटर्न्स आहेत. मग आता आपल्याला प्रश्न पडणार की बाबा हे कुठलं फॉलो करायचं, तर मोर कॉमनली बघितलं तर APA जी पॅटर्न आहे ही एज्युकेशन, सायकोलॉजी, सायन्स, इव्हन आपल्या लायब्ररी सायन्स मध्ये खूपच ही पॉप्युलर आहे. परत ह्युमॅनिटीज मध्ये MLA पॅटर्न जास्त वापरली जाते. लाईफ सायन्स, फिजिकल सायन्सेस, मॅथमॅटिक्स याच्यामध्ये CSE स्टाईल वापरली जाते. बिझनेस अँड कॉमर्स टाईप ऑफ थिंग, फाईन आर्ट्स मध्ये शिकागो पॅटर्न आणि इंजिनिअरिंग मध्ये IEEE पॅटर्न फॉलो केली जाते. तर ही पॅटर्न सुद्धा आपण बघणार आहोत काय आहे. तर ही पॅटर्न ऍक्च्युली फॉलो करायच्या आधी वेगवेगळ्या जे संदर्भ आपण गोळा करणार आहोत त्याचं जे फॉर्मॅट आहे, जसं बुक आहे, आर्टिकल आहे, त्याच्यासाठी एक त्याला डिफाईन करायसाठी तुम्हाला एक सेट ऑफ म्हणतात ना बिब्लिओग्राफिक डिटेल्स पाहिजे. तर बुक डिफाईन करताना आपण काय बघतो, तर त्याचा ऑथर कोण आहे, टायटल, बुकचं टायटल काय आहे, काय कोण पब्लिशर आहे, कधी पब्लिश झालं, त्याचे किती पेजेस आहेत, हे साधारण बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे. जर तसंच जर जर्नल आर्टिकल असते तर मग त्या जर्नल आर्टिकलचं काय इन्फॉर्मेशन आपल्याला असायला हवे, तर
ऑथर कोण आहे, त्याचं आर्टिकलचं टायटल काय आहे, मग ते कुठल्या जर्नलमध्ये पब्लिश झालं, पुन्हा कुठलं डेट ऑफ पब्लिकेशन आहे, त्याचं काय पेज नंबर, व्हॉल्यूम नंबर, जर ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जर पब्लिश झालं असेल तर त्याचा एक रेफरन्स नंबर असतो, DOI, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. सो ते काय आहे, न्यूजपेपरचं काय आहे, तसं प्रत्येक जवळजवळ 100 कॅटेगरीज असतील, तर 100 कॅटेगरीमध्ये आपल्याला माहिती पाहिजे की कुठले एलिमेंट्स आपल्याला सायटिंगसाठी उपयोगी येणार. हे मी जस्ट एक तुम्हाला नमूद करण्यासाठी हे 4 गोष्टी दाखवल्या. जसं वेबसाईट जर साईट करायची असेल तर काय काय लागतं, ऑथर आहे, आर्टिकल चं नाव आहे, त्याचं डेट हवे, URL हवे, मगच आपण ह्या सगळ्या कम्प्लीट त्याच्या बाबी असतील आपल्याकडे तरच आपण त्याचं व्यवस्थित सायटेशन करू शकतो. त्याचबरोबर काही साधनं आहेत, टूल्स आहेत जे तुम्हाला स्टँडर्ड नंबर्स, युनिक आयडेंटिफायर्सनी सुद्धा हेल्प करतात पटकन काम करायला. जसं बुकचं ISBN असतं आणि DOI आहे फॉर इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स, आणि इतरही काही स्टँडर्ड आयडेंटिफायर्स आहेत, तेही तुम्हाला उपयोगी येईल. आपण याचा वापर कसा करायचा हेही बघणार आहोत झोटेरोमध्ये. मी थोडासा जस्ट हा आढावा देते तुम्हाला थेरॉटिकली. सो आफ्टरवर्ड विल गो फॉर डेमो. जसं ISBN तुम्हाला माहितीच असेल की पुस्तकाच्या पाठीमागे ह्या ज्या अशा उभ्या उभ्या लाईन्स दिलेल्या असतात, तिथेच एक नंबर दिलेला असतो, तो असतो त्यांचा ISBN नंबर, तो आपल्याला कामी होतो. आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन काहीतरी डेटाबेस सर्च करत असता तेव्हा जर्नलच्या आर्टिकल बरोबर तुम्हाला काही नंबर्स, खूप सारे सिरीज ऑफ नंबर्स तुम्हाला दिसतील, तर तेही तुम्ही हा एक स्टँडर्ड आयडेंटिफायर तुम्ही वापरू शकता तुमच्या झोटेरो किंवा तुमच्या इतर सायटेशन टूल्स मध्ये. याने काम जरा फास्ट होतं. तर आता APAचं स्टाईल काय आहे, तर पहिलं तुम्हाला ऑथरचं सरनेम द्यायला लागतं, मग कॉमा असतो, मग फक्त इनिशियल अँड देन डॉट. आता हे कॉमा डॉट हे का बरं हे मी पुढे सांगतेच आहे. त्याच्यानंतर असतं ब्रॅकेटमध्ये कुठल्या वर्षी ते पब्लिश झालं. त्याच्यानंतर असतं की टायटल ऑफ दॅट पर्टिक्युलर आर्टिकल. त्याच्यानंतर असतं आपल्या जर्नलचं नाव. आता हे जर्नलचं नाव हे आयटेलिक मध्ये केलेलं आहे, परत कॉमा आहे, त्याच्यानंतर व्हॉल्यूम आहे, मग या ब्रॅकेटमध्ये इश्यू नंबर आहे, परत कॉमा आहे, आणि मग पेज नंबर 21-30 असं दिलेलं आहे. आता ही आहे APA स्टाईल. आता हे जे सगळे जे पंक्च्युएशन मार्क्स दिलेत ह्याला काही महत्व आहे. जसं कम्प्युटर तुम्हाला माहिती आहे एक मशीन आहे, ते काय स्वतः अंडरस्टँड नाही करत की हे LIR म्हणजे काय आहे आणि हे जर्नल ऑफ लायब्ररी ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय. हे जर कम्प्युटरला कळत नाहीये, त्याला इन्स्ट्रक्शन द्यावी लागते की जे प्रथम कंटेंट असेल बिफोर कॉमा, टेक इट ॲज अ सरनेम ऑफ अ ऑथर. त्याच्यानंतर जे इनिशियल आणि डॉट आहे ते तुम्ही ऍज अ ऑथरचं इनिशियल म्हणून घ्या, आणि जे ब्रॅकेटमध्ये त्याच्यानंतर जे अपिअर होतं ब्रॅकेटमध्ये 4 डिजिट, ते आहे इयर ऑफ पब्लिकेशन. हे कम्प्युटर प्रोग्राम मध्ये फीड केलेलं असतं आणि म्हणून हे खूप फास्ट होतं. जेव्हा आपणही सेम पॅटर्न मध्ये फॉलो करतो, हे कॉम्प्युटर हे सगळा डेटा पिकअप करतं आणि एका अनालिटिकल मोड मध्ये, जे खूप वास्ट लेवल वरती चालू आहे इंटरनेट वर्ल्ड, त्याच्या थ्रू ते पिकअप करतं की हे आर्टिकल किती लोकांनी किती वेळा वापरलं, आणि त्याच्यावरूनच तुमचं इम्पॅक्ट फॅक्टर वगैरे तयार होत असतो. तर ह्या अशा पद्धतीने आपण APAचं एक सॅम्पल बघितलं. आता हे सॅम्पल हे जे सायटेशन आहे हे तुम्हाला आता तुमच्या रायटिंग मध्ये वापरायचंय. आता रायटिंग मध्ये वापरताना तुम्हाला त्याचं समरी फॉर्म मध्ये वापरायचं आहे, किंवा तुम्हाला परत ते तुमच्या पद्धतीने लिहून वेगळ्या भाषेमध्ये म्हणजे रिरायटिंग करून तुम्हाला करायचं आहे. त्याच्याही काही
पद्धती आहेत ज्या ऑलरेडी APAच्या साईटवरती दिलेल्या आहेत, त्या तुम्ही स्टडी करून फॉलो करू शकता. आणि जरुरी आहे की जे तुम्ही लिहिता आहात, दुसऱ्याचा आधीचं पब्लिश झालेलं जे काही कंटेंट लिहित आहात, त्या प्रत्येक कंटेंटला तुम्हाला साईट करणं जरुरी आहे आणि त्याची ऍट द एंड रेफरन्स लिस्ट मध्ये त्याचा उल्लेख असला पाहिजे. ओके, तर आता पुढची जी स्लाइड आहे ती फक्त तुम्हाला एक क्ल्यू देईल की कसं इनटेक्स्ट सायटेशन असतं. जसं हा एक पॅराग्राफ आहे तुमच्या रायटिंग मधला, अ फ्यू रिसर्चर्स सो अँड सो, आणि इथे तुमचं संपलं कंटेंट. आणि हा जो वरचा पॅराग्राफ लिहिलेला आहे हा एक डर्विन रोस्टर यांच्या आर्टिकल मधनं केलेलं आहे, आणि थॉमस सुद्धा त्याच टाईपचं डिस्कशन त्यांनी त्यांच्या जर्नलमध्ये आर्टिकलमध्ये केलेलं आहे. म्हणून हे दोन्ही रेफरन्सेस मला इथे वापरायचे आहेत, तर ते त्यांनी इन ब्रॅकेट करून ऑथरचं सरनेम आणि इयर. तर ही APAची पद्धत आहे. सगळ्या सायटेशन पॅटर्नची डिफरंट पद्धत आहे. मी दाखवते ती आता APAची पद्धत दाखवते, जी आपली लायब्ररी सायन्समध्ये पण वापरली जाते. मग म्हणजे तिथे सरनेमचं नाव, सरनेम फर्स्ट कॉमा आणि मग इयर पब्लिकेशन इन ब्रॅकेट असतं. आता हा सेमच ऑथर सेकंड टाइम परत आपण वापरतो आहोत, त्याचं दुसरं काहीतरी डिस्कशन आपण वापरतो आहोत, सेम आर्टिकल आहे, मग ते लिहिताना कसं करायचं, हा रूल सगळा तुम्हाला त्या साईटवरती मिळेल. आता हे सगळं माझा पॅराग्राफ सपोज लिहून झाला. आता एंड ऑफ द थिंग आय हॅव टू गिव्ह रेफरन्सेस. मग हे रेफरन्सेस मी ऍट द एंड ऍज पर अल्फाबेटिकली मी मांडत जाणार. जसं D पहिला येणार, मग T नेक्स्ट येणार, प्लस हे सगळं विथ पंक्च्युएशन मार्क विथ ऑल डिटेल्स आय हॅव टू मेन्शन. मग आता इमॅजिन करा तुमचे 5 ते 10 रेफरन्सेस असतील तर तुम्ही फार इझिली मॅनेज करू शकता. चेकिंग तुमचं थ्रू आउट द आर्टिकल तुम्ही खूप इझिली करू शकता. पण जर या जागी एक 25 आर्टिकल असतील, 50 आर्टिकल असेल, 100, 200, जसं आता इमॅजिन करा की हे तुम्ही कसं मॅनेज करणार. त्यासाठीच आपल्याला टूल्सची गरज लागते. ही अशी टाईपची लिस्ट आपल्याला द्यावी लागेल अल्फाबेटिकली ऍट द एंड ऑफ ऑल चॅप्टर्स. तर यासाठी आपल्याला एक देवदूत सापडलेला आहे, जसं सायटेशन मॅनेजमेंट टूल्स. खूप सारे टूल्स अवेलेबल आहे. इनफॅक्ट आपल्या मायक्रोसॉफ्ट वर्ड सगळ्यांच्याच कम्प्युटरमध्ये असतं. वर्ड मध्ये पण ही फॅसिलिटी आहे. वर्ड मध्ये तुम्ही जर हा रेफरन्सचा टॅब ओपन केला तर तिकडे तुम्हाला हे असे एक बटन्स दिसतील, मॅनेज सोर्सेस, स्टाईल APA, इन्सर्ट सायटेशन, बिब्लिओग्राफी. ही फॅसिलिटी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. पण इथे काय होतं की वर्ड मध्ये तुम्हाला सगळं मॅन्युअली टाईप करावं लागेल, कारण डायरेक्टली एखाद्या साईट वरून काही इन्फॉर्मेशन इथे ऍड होत नाही. इथे तुम्हाला सगळं मॅन्युअली टाईप करावं लागेल, आणि जसं तुम्ही मॅन्युअली करत जाल तसं पुढे वापरलं जाईल. याच्यासाठी आपण एखादा वेगळा सेशन करू शकतो, पण सध्या या सेशनचा हा फोकस नाही आहे. त्याचबरोबर खूप पॉप्युलर तर झोटेरो आणि मेंडली हे दोन्ही टूल्स आहेत. दोन्ही ऑलमोस्ट सारखेच आहेत. काही जणांना मेंडली आवडलं, काही जणांना झोटेरो आवडलं. दोन्ही सारखेच आहे. फॉर द बिगिनर्स आय विल से की झोटेरो मी स्टार्ट करा. एकदा ते कॉन्सेप्ट समजलं की कशी टूल्स असतात आणि कसे त्याला वापरायचे, की मग तुम्ही पुढचे हायर एंड वाले तुम्ही टूल्स वापरू शकता. आणि खरं तर आपल्याला लायब्ररी सायन्स मध्ये फक्त जे काही संदर्भ मॅनेज करायचे ते बऱ्यापैकी झोटेरो मध्ये आणि मेंडली मध्ये मॅनेज होतात. त्याचबरोबर काही फ्री आहेत, काही पेड मॅनेजमेंट टूल्स आहेत, जसं इझबीब आहे, एंड नोट आहे. एंड नोट ऑल्सो म्हणजे खूप पॉप्युलर आहे. साईटाबी आहे, साईट यू लाईक आहे, साईट मी, रेफ बेस, असे हे पण असे हजारो टूल्स असतील अवेलेबल. आणि आपल्याला काय प्रयत्न करू नका की मला सगळी इच अँड एव्हरी मला टूल्स बघायचे आहेत, काही गरज नाही. तुम्हाला फक्त जे तुमची जे प्रायोरिटी आहे, जे तुमचं काम आहे ते जितकं चांगलं एखादं टूल साध्य करू शकतंय त्याच्यावरतीच तुम्ही टिकून राहा. वेगवेगळ्या ठिकाणी आपले वेळ वाया घालवू नका. काही डेटाबेसेस मध्ये सुद्धा इनबिल्ट
ऑप्शन असतं की साईट दिस आर्टिकल, आणि तिथे तुम्ही क्लिक केल्यावर तिथे विचारतात की तुम्हाला कसं साईट करायचं आहे, एपीएस स्टाईलनी करायचं आहे, कमेंट आणि एमएस स्टाईलनी करायचं. ती ऑप्शन पण चांगली आहे, पण ते काय होतं त्याच्यामध्ये फक्त तुम्ही एक ॲज अ क्लिपबोर्ड म्हणजे नुसतं एक टेक्स्ट घेतलं आणि तुम्ही तिकडनं कॉपी केलं आणि खाली संदर्भामध्ये रेफरन्सेस लिस्टमध्ये फक्त ते पेस्ट केलं. पुढे जाऊन त्याला जर काही रिवाइज करायचं असेल, पुढे जाऊन 4 महिन्यानंतर परत तुम्हाला ते रेफरन्स हवे आहे, की झालं पुन्हा तुमच्याकडे काही त्याचा मागमूस नाही. तर आपल्याला हे अव्हॉइड करायचं. आपल्याला असं काही साधन हवे जे एकत्र तर गोळा करेलच, प्लस टाइम टू टाइम मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी ते बघू शकते आणि कुठेही बघू शकते. तर या जे टूल्स आहेत, लेट्स गो टू द नेक्स्ट. अगेन इट्स स्टक. when I'm going, हे जेव्हा पुढची स्लाइड करते तेव्हा हे स्टक होतंय. मग आता प्रश्न येतो की एवढे सारे टूल्स आहेत तर मला कुठलं बेस्ट राहील. मी इथे ऑलरेडी एक साईटचं नाव दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकता इथे. आता या लायब्ररीने काय केलं, त्यांच्या युजरसाठी एक रेडीमेड अनालिसिस करून ठेवलंय की कुठलं पॅकेज काय देतं. इट इज UC सॅन डिएगो लायब्ररी. तर त्यांनी इथे एक कंपॅरिझनच करून दिलंय की हे सारे एवढे प्रोग्राम्स आहेत आणि एक मस्त चेकबॉक्स तयार केलेला आहे. तर बघितलं गेलं तर तुम्ही कळेल की मेंडली आणि झोटेरो ऑलमोस्ट सेम आहे. फार काही फरक पण नाहीये. आणि काय काय हवे तुम्हाला जनरली, तर ते डेटाबेस मधनं तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये इम्पोर्ट करू शकता की नाही, त्याचं कॅटलॉग होऊ शकतो की नाही, तुम्ही त्याच्यामध्ये फोल्डर्स बनवू शकता की नाही, ते कुठल्या डिव्हायसेस वरती वापरता येतील, कॉम्प्युटरवरती, तुमच्या स्मार्टफोनवरती, फ्री आहे की नाही, आणि त्याच्यावरती ट्युटोरियल आहे की नाही. तर ह्या सगळ्या बाबी तुम्ही इथे चेक करू शकता. त्याची कॉस्ट काय आहे, पुन्हा कसं त्याचं लिमिट आहे, किती जीबीची स्पेस देतात ते सेव्ह करायला. परत पीडीएफ फाईलचं काय करू शकतो आपण. इन टेक्स्ट सायटेशन जेव्हा आपण करतो तेव्हा ते कुठल्या प्लॅटफॉर्मवरती त्याचं इंटिग्रेशन होऊ शकतं. जसं फक्त मायक्रोसॉफ्ट वर्डमध्येच होतं का गुगल डॉक्समध्ये पण होतं, किंवा आणखी काही दुसरे वर्ड प्रोसेसर आहेत तर त्याच्यामध्ये पण होतं. अशा पद्धतीने यांनी खूप सुंदर कंपॅरिझन केलेलं आहे. ही पीपीटी शेअर केली जाईल तेव्हा तुम्ही ही साईट परत ओपन करून तुमच्या कन्व्हिनियन्सनी हे बघू शकता. असे खूप साऱ्या फॉरेन लायब्ररीजने असे कंपॅरेटिव्ह टेबल्स बनवलेले आहेत, ते आपण बघू शकतो. सो गोईंग बॅक टू माय पीपीटी. तर आजचं सेशन जे आपण फोकस करतो आहोत की ते झोटेरोवरती. तर झोटेरो हे एक फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, जे तुम्हाला तुमच्या संदर्भातल्या ज्या बिब्लिओग्राफिक डिटेल्स आहेत त्या तुम्ही कॅच करून मॅनेज करू शकता. आणि त्याचे खूप चांगले फीचर्स आहेत. जसं कलेक्शनसाठी तर त्याचा उपयोग होईलच, आणि इंटेक्स सायटेशनसाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर त्याचा असा उपयोग होईल की तुम्ही ऑनलाईन सिंक्रोनाइज करू शकता. जसं तुमचं जीमेल अकाउंट किंवा एखादं ईमेलचं अकाउंट आहे, ते कसं सगळे तुमचे ईमेल मेसेजेस आहेत ते कुठेही तुम्ही उघडू शकता. जस्ट तुम्हाला युजर नेम पासवर्ड चालू करायचं आहे आणि मग त्याच्यातून तुम्ही जे काही तुमचे ईमेल्स आहेत ते तुम्ही बघू शकता. तसंच हे एक ऑनलाईन सिंक्रोनायझिंग पॉसिबल आहे, जे कुठेतरी वेबवरती क्लाउड स्टोरेजमध्ये स्टोअर केलं जाईल. तर जर कधी असं होतं बऱ्याचदा की तुमचं कम्प्युटर क्रॅश झाला, काहीतरी करप्ट झालं, मग आता माझे सगळे रेफरन्सेस गेले का, तर नाही. ते ऑनलाईन जर सिंक करून ठेवले असतील तर तुमचे ते परत तुम्ही ऑनलाईन बघून परत ते सिंक करून परत काम करू शकता. त्याच्यावर थ्रू
आणखीन काही बिब्लिओग्राफी करून एखादी लायब्ररी सर्व्हिस स्टार्ट करू शकता. आता कसं करायचं आहे, एक सिम्पल प्रोसिजर आहे. तुम्हाला फक्त त्या साईटवरती www.zotero.org साईटवरती जाऊन तुम्हाला ते पूर्ण सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचबरोबर तिथे बाजूलाच एक प्लगइनचं ऑप्शन असेल, तेही तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आणि काही ज्या ऍडव्हान्स मशीन्स आहेत त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली वर्ड प्रोसेसरचे जे प्लगइन आहे तेही ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होतं. जर नाही झालं तर तुम्हाला ऍडिशनली वर्ड प्रोसेसर ऍड करावं लागेल. तर ही एक साईट आहे झोटेरोची. तर तुम्हाला याचं एक पेज ओपन होईल. इथे तुम्हाला हे झोटेरोचं डाउनलोड ऑप्शन दिसेल. सो तिथे तुम्ही क्लिक करा. मग ही विंडो ओपन होईल. झोटेरो फॉर विंडोज. सो याला क्लिक करून तुम्ही डाउनलोड करा. एक EXE फाईल डाउनलोड आहे, तिला तुम्ही इन्स्टॉल करा. त्याच्यानंतर बाजूलाच हे इन्स्टॉल क्रोम कनेक्टर आहे, तेही तुम्ही कनेक्ट करा. त्याची जी कन्व्हिनियन्स आहे, त्याची जी ब्युटी आहे ती तुम्हाला लगेच आपण डेमो मध्ये बघू. तर सिम्पली तुम्हाला ह्या गोष्टी करून ठेवायच्या आहेत. जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल कनेक्टर, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं जे काही ब्राउझर असेल त्याच्या टास्क बार मध्ये, वरच्या टास्क बार मध्ये इथे तुम्हाला एक आयकन दिसेल. हे आयकन आलं म्हणजे समजून जा की तुमचं झोटेरो सक्सेसफुली क्रोम मध्ये इन्स्टॉल झालेलं आहे. ठीक आहे. सो हाऊ टू स्टार्ट दिस. मी याच्यातनं बाहेर येते. जेव्हा तुम्ही इन्स्टॉल कराल तुमचं झोटेरो आणि झोटेरो ऍप ओपन कराल, झोटेरो ऍप ओपन कसं करणार, तर तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये स्टार्ट ऑप्शन मध्ये जा. इथे जे सगळे प्रोग्राम्स तुमचे दिलेले असतात ते सगळे प्रोग्राम्स बघा कुठे आहेत ते. आणि इथे झोटेरो ऍप्लिकेशन आहे, याला क्लिक करून तुम्ही झोटेरो ऍप्लिकेशन ऑन करा. एकच मिनिट, मी चॅट बघते. काहीतरी 3 मेसेजेस आले. देयर इज नो प्रॉब्लेम राईट. जेव्हा तुम्ही हे झोटेरोची विंडो ओपन कराल तेव्हा तुम्हाला हे 3 पॅनल्स दिसतील इकडे. फर्स्ट इकडे हे एक डिरेक्टरी टाईप ऑफ थिंग आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम हे कराल तेव्हा फक्त तुम्हाला एवढंच दिसणार आहे. माझं ऑलरेडी हे ते इन्स्टॉल झाल्यामुळे आणि मी सिंक्रोनाइज आधी केल्यामुळे हे जे ग्रुप ऑफ लायब्ररीज दिसतंय ह्याला इग्नोर करा. तर तुम्हाला हे माय लायब्ररी आणि काही ट्रॅश अनफाइल्ड आयटम्स, डुप्लिकेट आयटम्स असं तुम्हाला दिसेल. आणि इथे कम्प्लीट ब्लँक असेल, इथे काही नसेल. आता हे तुमचं एक ऍप्लिकेशन आहे, ह्याला ओपन ठेवा. आता तुम्हाला जेव्हा काम करायचं आहे तेव्हा तुम्ही तुमची झोटेरो लायब्ररी ओपन ठेवा. नाव आता आपलं सर्चिंग स्टार्ट करायचंय. आपला वेळ वाचावा म्हणून मी काही ऑलरेडी साइट्स ओपन करून ठेवल्यात. फॉर एक्झाम्पल नाव दिस इज अ फ्री जर्नल, फ्री टेक्स्ट अवेलेबल, काउन्सिलिंग सायकोलॉजी क्वार्टरली. आता या जर्नल मध्ये सपोज मी काही सर्च करते आणि मी इथे क्लिक केलं. मला वाटतं स्क्रीन तुम्हाला ही दिसत नाहीये ना. ओके, आय गॉट इट. मला वाटतं प्रत्येक काम करताना मला तुमच्याशी स्क्रीन शेअर करावी लागेल, ते मी करेन. आता तुम्हाला स्क्रीन दिसत आहे की काउन्सिलिंग सायकोलॉजी क्वार्टरली हे एक जर्नल अवेलेबल आहे ऑनलाईन. त्याच्यामध्ये मी काही सर्च करते आहे. सपोज आता हे जर्नल आहे, कॉलेज स्टुडंट्स ॲम्बिव्हलन्स ओव्हर इमोशनल एक्सप्रेशन समथिंग समथिंग, आणि हे माझ्या रायटिंगसाठी खूप उपयोगी आहे. आता मला काय करायचं, ते जे आर्टिकल आहे त्याची लिंक ओपन झाल्यावरती इथे मला ब्राउझरच्या
वरच्या बार मध्ये हे एक झोटेरोचं आयकन दिसेल. त्या झोटेरोच्या आयकनला मला जस्ट सिम्पली क्लिक करायचंय. यू कॅन सी इथे मेसेज येतोय की सेव्हिंग टू माय लायब्ररी, आणि एक थोडेसे सेकंड लागतील त्याला सेव्ह व्हायला, आणि ते सेकंड मध्ये सेव्ह होईल. आता आपल्याला हे सेव्ह झालं की नाही हे आपल्याला झोटेरो मध्ये बघायचं आहे. सो यू गो बॅक टू झोटेरो लायब्ररी. बघा, जे मी आता क्लिक केलं ते ऑटोमॅटिकली इथे आलं. आधी इथे काहीही अवेलेबल नव्हतं. इथे हा रेफरन्स ऑटोमॅटिकली सेव्ह झालेला आहे. आता हा सेव्ह झाला म्हणजे याचा फक्त बिब्लिओग्राफिक डिटेल्स इथे सेव्ह झालेले आहेत. ओके, आता हे कसं बघायचं, तर हा जो मधला पॅनल आहे इथे तुम्हाला सगळे जेवढे तुम्ही रेफरन्सेस ऍड करत जाल तेवढेच इथे तुम्हाला लिस्ट दिसेल. आणि हा जो थर्ड कॉलम आहे याच्यामध्ये त्याचं डिटेल्स दिसतील की हे नक्की काय आहे. तर हे जे कॉलेज स्टुडंट्स डॅश 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 जे आहे ते जर्नल आर्टिकल आहे. त्याचं हे टायटल आहे, हे 4 ऑथर्स आहेत, हे पब्लिकेशन आहे, त्याचे व्हॉल्यूम इश्यू इथे दिसत नाहीयेत. विल हॅव टू चेक, कदाचित इथे रीप नाही झालेले आहेत. आणि पेजेस आणि DOI सुद्धा आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे चेक करू शकता. आता हे व्हॉल्यूम आणि इश्यू इथे मिस झालेले आहेत, तर आपण परत जाऊन बघू शकतो की इथे व्हॉल्यूम इश्यू का मिस झाले. ओके, व्हॉल्यूम इश्यू इथे मिस झालेले आहेत कारण हे 2020चं पब्लिकेशन आहे, तो त्यांनी अजून ते फिक्स नाही केलेलं आहे. मी लेटेस्ट वाला आर्टिकल घेतलेला आहे त्यामुळे ह्याला दिसत नाहीये. लेट्स गो बॅक. मला एखादं जुनं आर्टिकल बघू आपण, 2015चं आहे. ओके, अगेन मी इथे क्लिक करू शकते आणि ते माझ्या लायब्ररीमध्ये शेअर होईल. आलं रिलेशनशिप चायनीज दिसतील, हे बरोबर आलं. जर्नल आर्टिकल आलं, व्हॉल्यूम इश्यू पेजेस इथे सगळं बरोबर आलं. हे जे पहिलं मी आर्टिकल घेतलं होतं ते जस्ट 2020चं आहे, त्यामुळे त्यांनी ते फिक्स नाही केलेलं आहे व्हॉल्यूम इश्यू. ओके, तर अशा पद्धतीने आपण एक क्विकली डायरेक्ट साईट वरून झोटेरो लायब्ररीमध्ये अशा गोष्टी आणू शकतो. तर अजून एक दुसरी पद्धत आहे. जेव्हा आपण काही गोष्टी सर्च करत असतो डेटाबेसेस मध्ये, तेव्हा विथ सर्च टर्म तुम्हाला अशा खूप लिस्ट ऑफ रेफरन्सेस खाली दिसतात. आता एक एक करून एक एक आर्टिकल डाउनलोड करण्यापेक्षा ऍट अ टाइम जर या पानावरचे 5 आर्टिकल मला हवे आहेत, सगळे इम्पॉर्टंट आहेत माझ्या रेफरन्सेससाठी, तर इथे बघा आता मी इंडिव्हिज्युअल नाही तर इथे एक ग्रुप दाखवते, फोल्डरचं आयकन आहे, मी तिथे क्लिक करणार आणि ऑटोमॅटिकली ते दाखवतं. ऑटोमॅटिकली हे दाखवतो की या पेजवरती 1 2 3 4 6 आर्टिकलचे डिटेल्स आहेत. मग यातलं तुम्हाला कुठलं हवंय, तुम्ही सिलेक्ट ऑल सुद्धा करू शकता. तुम्हाला हे सिलेक्ट नाही करायचंय, तुम्हाला हे सेकंड वालं हवंय, तुम्हाला हे थर्ड हवे, हे हवे, जे तुम्हाला आवडीचे आहे ते तुम्ही सिलेक्ट करून क्लिक ओके करू शकता. जसं तुम्ही इथे क्लिक ओके कराल ऑटोमॅटिकली तुमच्या झोटेरोच्या लायब्ररीमध्ये ते सेव्ह केलं जाईल. इथे शेअरिंग मध्ये रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मला प्रत्येक स्क्रीन वेगवेगळ्या पद्धतीने परत परत शेअर करावी लागते.
ओके. तर आता एका क्लिक वरती मी जवळजवळ 3-4 आर्टिकल ऍट अ स्ट्रेच मी ह्याच्यामध्ये ऍड करू शकेल आणि सहजपणे हे सगळे आर्टिकलचे डिटेल सुद्धा आलेले आहेत. तर ही एक अशी पद्धत आहे की तुम्ही डायरेक्ट जे तुम्ही सर्च करताय डेटाबेस असेल, इनफॅक्ट सगळे डेटाबेस जे सगळे नंबर 1 डेटाबेसेस आहे, प्रोक्वेस्ट आहे, IEEE आहे, एमबेस आहे, एप्सको आहे, परत यू टेक एनी सायन्स डायरेक्ट, सगळे सेजचे, टेलर अँड फ्रान्सिस, सगळे जे पब्लिशर्स आहेत हे सगळ्यांनी झोटेरो मेंडलेशी कम्पॅटेबल आहेत. तर त्यांची जेव्हा तुम्ही साईट सर्च करत असता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही या पद्धतीने हे कंटेंट आणू शकता. आता दुसरं मी तुम्हाला पद्धत म्हणाली होती की DOI वापरून तुम्ही करू शकता. आता DOI कसं काय म्हणायचं ते, तर फॉर एक्झाम्पल आपण एनल्सचं पण एक करू. आपण लायब्ररी सायन्सचे आहोत. जसं एनल्सचे साईट आपल्याला फ्री आहे, तुम्ही कंटेंट बघू शकता इथे. आणि सपोज हे आर्टिकल मला हवे, क्लिक करा त्याच्यावर. आता ओपन झालं. इथे हे फुल टेक्स्ट आर्टिकल तुम्हाला इथे परत डाउनलोड केलं की तुम्हाला फुल टेक्स्ट आर्टिकल तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला फक्त इथे बिब्लिओग्राफिक इन्फॉर्मेशन त्याची रीड करायची आहे, तर मी इथे फक्त क्लिक करते आणि हे ऑटोमॅटिकली माझ्या लायब्ररीमध्ये सेव्ह होईल. अजून 2 करते मी. इव्हन शोधगंगा सुद्धा आपल्या याच्याशी कम्पॅटेबल आहे. तर मी आता 2 लायब्ररी सायन्स रेफरन्सेस सेव्ह केलेले आहे. आपण ती लायब्ररी नंतर बघू कशी करायची आहे ती. तर शोधगंगा तुम्ही बघू शकता. इथे पण जे तुम्ही सर्च करत असाल ते तुम्ही सर्च करा एका तुमच्या टॉपिक वरती आणि सपोज आता हा थिसिस आहे लायब्ररी इन्फ्रास्ट्रक्चरवरचा आणि मला हा सेव्ह करायचा आहे माझ्या रेफरन्ससाठी. तर इकडे ऑलरेडी बटन आहे, इथे बटन केल्यावरती वेगळ्या फॉर्मॅट म्हणजे त्याचा डॉक्युमेंट फॉर्मॅट चेंज होत आहे. तर मी बघते या इथे हँडल नंबर दिलेला आहे. सो आय कॅन कॉपी दिस. मी फक्त माऊस ड्रॅग केला त्या हँडल नंबर वरती, Ctrl+C कॉपी केलं. नंतर मी झोटेरो कडे जाणार. इकडे एक बटन आहे ऍड आयटम. सो क्लिक ऑन दिस. ISBN डायरेक्ट करू शकता किंवा DOI माहिती असेल तर DOI करू शकता आणि हे तुम्ही इथे क्लिक करा आणि पेस्ट केलं मी Ctrl+V आणि एंटर. Right now it is not accessing. So, ठीक है, हे घेत नाहीये. Anyway, I have another DOIs. Before that, okay. आता या लायब्ररीमध्ये हे जे प्लसचं बटन दिलंय हे प्लसचं बटन आहे मॅन्युअल एंट्रीसाठी. आता ही मॅन्युअल एंट्री पण फार उपयोगी पडते कारण आतापासून ते 20-25 वर्षापूर्वीचे जे काही पब्लिकेशन आहे ते तुम्हाला कदाचित डिजिटल फॉर्मॅटमध्ये नाही मिळणार. मग लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत प्रिंट स्वरूपामध्ये, पण त्याचं कंटेंट ऑनलाईन नाही अवेलेबल. मग अशा वेळेला तुम्हाला काही गोष्टी मॅन्युअली टाकाव्या लागतील. तर इथे एवढे प्रकार दिलेले आहेत. इतक्या पद्धतीचे डॉक्युमेंट झोटेरो सपोर्ट करत आहे आणि यातले जे आपण वापरतो मोस्टली तर इथे कव्हर होतातच. आता मला सपोज बुकची एंट्री करायची आहे जे खूप जुनं बुक असेल आणि
त्याची एंट्री नाहीये तर मॅन्युअली आता टाईप करू शकतो आपण. तुम्ही आता टायटल मध्ये क्लिक केलं आणि मी लिहिलं लायब्ररी ऍडमिनिस्ट्रेशन. हे मी टायटल झालं. नंतर ऑथरच्या इथे या विंडो मध्ये ऑथर, आता तुम्हाला रूल माहिती आहे की पहिलं ऑथरचं सरनेम हवे आहे. तुम्ही सरनेम पहिला टाका. इथे तुम्ही फक्त इनिशियल सुद्धा टाकू शकता किंवा त्या ऑथरचं फुल नाव टाकू शकता. आता बुकच्या सायटेशन मध्ये माहितीये की ऍबस्ट्रॅक्टची गरज नाहीये तुम्हाला, व बाकी एडिशन असेल तर तुम्ही एडिशन टाकू शकता. इथे प्लेस ऑफ पब्लिकेशन तुम्ही टाकू शकता. पब्लिशर, आणि इथे डेट, पेजेस, बस. कदाचित त्या पुस्तकाला ISBN पण नव्हता. असं एक स्वरूप तुम्ही मॅन्युअली टायपिंगचं करू शकता याच्यामध्ये, आणि तुमची इथे एंट्री तयार होईल. जसं तुम्ही इथे टाईप करत जाल तसं इथे तुमची एंट्री तयार होत गेली. त्याच्यानंतर DOIचं राहिलं ना मला दाखवायचं. I go back to that. मी आता पुन्हा परत काउन्सिलिंग सायकोलॉजी याच गोष्टीवर येते. इथे सपोज इथे बघा आले मोस्ट साइटेड आर्टिकल्स नाव, तुम्हाला हेल्प करतं तुमच्या सर्च मध्ये जास्तीत जास्त मदत करायची. आणि सपोज हे आर्टिकल मी ओपन केले आणि ते हे DOI हे तुम्ही कॉपी करून पेस्ट करू शकता. तसंच कुठल्या पुस्तकाचा ISBN असेल तर तो ISBN सुद्धा तुम्ही इथे पेस्ट करू शकता. What I do, मी copy करते. पेस्ट करते DOI, कंट्रोल B केला, नंतर कंट्रोल V झाल्यानंतर एंटर. ऑटोमॅटिकली आलं. मायनॉरिटी ट्रेस आणि हेल्थ, सो सेम थिंग ऑलरेडी कवर्ड. तर असं एक 2-3 पद्धती आहे जिथे तुम्ही डायरेक्ट वेबसाईट वरून जे वरचा ब्राउझर बार आहे तिथे क्लिक करू शकता, किंवा हे DOI थ्रू करू शकता, किंवा इथे मॅन्युअल एंट्री आहे. ह्या सगळ्या पद्धतीने इथे आर्टिकल जमा करत जा. मग आता इथे तुम्ही जवळजवळ 500 पर्यंत तुमच्या रेफरन्सेस जमा करू शकता. इथे 2 GB ची आपल्याला लिमिट आहे, त्याच्यामुळे जितकं तुम्ही करू शकता डाउनलोडिंग आणि स्टोर करू शकता तेवढं करू शकता. आता हे काय झालं, हे सगळं माय लायब्ररी मध्ये पूर्ण लिस्ट तयार झाली आहे. की माय लायब्ररी म्हणजे एक मास्टर फाईल आहे. आता जस्ट इमॅजिन करा की इथे 500 रेफरन्सेस मी जमा केलेत. मग आता तुमचे डोळे भिरभिरतील की बाबा हे 500 रेफरन्स मध्ये मला कुठलं बघायचं होतं आणि कुठे गेलं ते, कुठलं मला बघायला पाहिजे होतं चॅप्टर 1 साठी, चॅप्टर 2 साठी. तर हे खूप सारं कन्फ्युजन होऊ शकतं पुढे जाऊन. मग तुम्ही काय करू शकता, इथे लेफ्ट हँड टॉप कॉर्नरला इथे एक फोल्डरचं ऑप्शन आहे न्यू कलेक्शन करायला. तुम्ही इथे न्यू कलेक्शन क्लिक करा आणि तिथे तुम्ही तुमचं टाईप करा. मी एक टॉपिकचं फोल्डर बनवलं की लायब्ररी रेफरन्सेस. आता इथे ब्लँक आहे. मग आता मी काय करणार, माय लायब्ररी मध्ये जाणार आणि जे माझे या सब्जेक्टशी रिलेटेड जे रेफरन्सेस आहेत त्याला मी ड्रॅग करून त्या फोल्डर मध्ये सॉर्ट करणार. तर मी इथे एक राईट क्लिक करणार. त्याच्यानंतर आपलं कुठे गेलं दुसरं,
आणि हे. सो ही जी 3 रेफरन्सेस आपण आत्ताच डाउनलोड केली, त्याला मी सिलेक्ट करून मी माऊसनेच ड्रॅग करून त्या फोल्डरमध्ये सोडून देणार. मी फक्त माऊसनी ते ड्रॅग करून या फोल्डरमध्ये सोडून दिलं. तुम्हाला डायरेक्ट नसेल करायचं तरी सुद्धा तुम्ही या माय लायब्ररीमध्ये जाऊन एक एक करून सुद्धा करू शकता. एक घ्यायचं आणि त्या फोल्डरमध्ये सोडून द्यायचं. असं करता करता तुम्ही हे सॉर्टिंग सुद्धा करू शकता. म्हणजे आता इथे तुमचे चॅप्टर वाईज किंवा तुम्ही 4 वेगवेगळे रिसर्च पेपर लिहित असाल तर मग त्याच्यात वेगवेगळे फोल्डर करा. मग जेव्हा तुम्ही लायब्ररीच्या संदर्भात, लायब्ररी सर्व्हिसेसच्या संदर्भात जर पेपर करत असाल तर तुमचे हे आर्टिकल्स तुम्हाला उपयोगी आहेत. तुम्ही डिजिटल लायब्ररीचं काही पेपर लिहितात आणि त्याचं वेगळं फोल्डर केलं असेल तर मग तिथे वेगळे तुमचे रेफरन्सेस तुम्ही सॉर्ट करून ठेवू शकता. तर हे तुमचं फार इझी जाईल बघायला की माझ्याकडे हा पेपर लिहायला किती आर्टिकल्स मी जमवले आहेत, इनफ आहेत का, आणि मग पुढचं तुमचं रायटिंग सुरू होईल. तर हा झाला एक पार्ट की तुम्ही जोडलेरोची लायब्ररी तयार केली. आता पुढचा पार्ट आहे की जे तुम्हाला आता वर्ड मध्ये वापरायचं आहे. आता आपण ते पुढच्या स्क्रीनकडे जाऊ. ज्योती मॅडम, हा कादंबरी बोलते. 8 मिनिटं, 8-9 मिनिटं, 8 ते 10 मिनिटं सफिशियंट आहे. हा, इनफ. हो, इनफ. ओके ओके. Now let me share the Word file. It's opening. ऍक्च्युली कादंबरी काय होतं की प्रत्येक स्क्रीन मला वेगवेगळ्या पद्धतीने शेअर करायला लागतं. थोडासा तो वेळ जातो. एनिवे, आताच वर्ड दिसतंय तुम्हाला? वर्डची फाईल दिसते? नाही, एकच मिनिट. नाही दिसत. एक मिनिट मी बघेन. शेअर शेअर नाही झाले. ओके, येस मॅडम. दिसली आता वर्ड फाईल? येस मॅडम. हा, आता जेव्हा तुम्ही ही सपोज तुम्ही काही आर्टिकल लिहित आहात, ओके, आणि जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता झोटेरो तर बाय डिफॉल्ट इथे हे यायला पाहिजे. नाही असेल तर तुम्ही झोटेरोच्या साईटवरती जाऊन वर्ड प्लगइन इथे इन्स्टॉल करा, सो दॅट त्या वर्ड ऍप्लिकेशन मध्ये हे एक नवीन टॅब तयार होईल. आता मला साईट करायचंय म्हणून मग मी झोटेरोच्या ह्या टॅबवरती क्लिक करणार. तर एक डमी हा पॅसेज केलेला आहे. सपोज इथे सगळं हे लिहून झालं माझं आणि आता इथे मला ऑथरला साईट करायचं, तर मी इथे क्लिक करणार. इथे कॉर्नरला बघा ऍड एडिट सायटेशन, सो आय क्लिक हिअर. बिकॉज हे फर्स्ट टाइम तुम्ही वर्ड फाईल मध्ये करताय, ते विचारणार तुम्हाला की कुठल्या साईट पॅटर्न तुम्हाला फॉलो करायची, सायटेशन पॅटर्न. तर APA तुम्ही 6 म्हणू शकता, 7 म्हणू शकता. सो आय क्लिक ओके, 6th एडिशन. नाव आता हा नवीन एक बॉक्स तयार झाला. ही विंडो तुम्हाला तिथे क्लिक केल्यावर मिळेल. आता इथे तुम्हाला जर आर्टिकल मधलं काही माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकता. जसं मी काही वर्ड्स मला माहिती आहेत लायब्ररी, तर मी ते स्टार्ट केलं. सपोज हे मी करू शकते. लायब्ररी ऍडमिनिस्ट्रेशन मी आता केलेलं, मी इथे ऍड करणार. मला आता वर्ड शेअर करावं लागेल, एक मिनिट. ते मी तिथे क्लिक केल्याबरोबर माझ्या वर्ड फाईल मध्ये ऑटोमॅटिकली जे APA चं पॅटर्न आहे इन ब्रॅकेट
सरनेम कॉमा फर्स्ट नेम हे ऑटोमॅटिकली इथे ऍड होत जाणार. तर आता याच पद्धतीने मी आणखीन एक करू इच्छिते इकडे. जर तुम्हाला टायटल माहिती नसेल तर तुम्ही लेट मी शेअर अगेन दिस विंडो. जर तुम्हाला टायटल आठवत नसेल पण तुम्हाला हे रेफरन्स बघू शकता तुम्ही, तर माय लायब्ररी मध्ये एवढे सारे आहेत. ते तुम्हाला जे सिलेक्ट करायचं आहे त्याला मल्टिपल सोर्सेस पण तुम्ही करू शकता ऍट अ टाइम. सो इथे क्लिक करू शकता. आता ही स्क्रीन शेअर करायला फार वेळ जातोय, तर मी काय करते, याच पद्धतीने इथे 2-3 शेअर करून पहिले घेते आणि मग डायरेक्टली तुम्हाला दाखवते. मला एक मिनिट द्या. The screen sharing चं restriction आहे, so we have to follow that. Now coming back to my Word file. आता सेम पद्धतीनेच मी इथे हा पहिला रेफरन्स, इकडे दुसरा, इथे तिसरा, हे सगळं मी टाकून घेतलं. आता हे झालं माझं राईटअप तयार. ओके, नाव ऍट द एंड मला रेफरन्सेस द्यायचे. आता मी काय करणार, जिथे मला रेफरन्स द्यायचे, रेफरन्सची लिस्ट जनरेट करायची, तिथे मी कर्सर नेणार आणि इथे दुसरं बटन आहे ऍड एडिट बिब्लिओग्राफी. त्याला सिम्पली तुम्ही क्लिक करा आणि एका सेकंड मध्ये तुम्हाला जितके तुम्ही आर्टिकल्स या फाईल मध्ये वापरले आहेत, चॅप्टर लिहिण्यासाठी वापरलेत, मग ते 15 असतील, 50 असतील, 100 असतील आणि किती असू दे, त्याची सगळी लिस्ट अल्फाबेटिकली तुम्हाला इथे केलेली सापडेल. मी क्लिक करते. Can you see references? तुम्ही 4 रेफरन्सेस ऍड केले होते आणि हे 4 रेफरन्सेस याच्यामध्ये दिसतात आहेत. ऍज पर अल्फाबेटिकल ऑर्डर सुद्धा झालं. आता जस्ट इमॅजिन करा, जर हा टूल नसता तर तुम्हाला हे 50 आर्टिकल अगदी मन लावून, अगदी डोळ्यात तेल घालून बघावं लागलं असतं की मी जे राईटअप लिहिते तसं इंटेक्स सायटेशन केलंय का, बरं जे इंटेक्स सायटेशन मी करते त्याच्या रेफरन्स मध्ये खाली मी त्याचा उल्लेख केला की नाही, बरं जेवढे रेफरन्सेस मी घेतले ते सगळे मी अल्फाबेटिकली लावले की नाही, परत त्याच्यामध्ये मी सगळे सायटेशनचे इंडिकेटर्स आहेत, पंक्च्युएशन मार्क्स वगैरे सगळे ते मी फॉलो केले की नाही, कुठे चूक नाही झाली का, काही राहून गेलं नाही का, हे सगळ्या तुमच्या ज्या काळजी आहेत ही सगळी तुमची याच्यामध्ये निघून जाईल आणि एकदम फास्ट काम होऊ शकेल. आता हे झालं तुमचं एपीए पद्धतीने. आता हाच आर्टिकल तुम्ही एखाद्या जर्नलला तुम्ही सबमिट केला आणि तिथे तो सपोज नाही एक्सेप्ट झाला. आता तुम्हाला हे सेम आर्टिकल दुसऱ्या जर्नलला द्यायचं, पण तिकडे एपीए फॉर्मॅट नाही वापरत, तिकडे काहीतरी वेगळी फॉर्मॅट वापरतात, तिथे व्हॅन्क्युअर फॉर्मॅट वापरतात. मग आता काय करावं, परत सगळं करत बसायचं का, तर नाही. इथे सुद्धा आपण एका सेकंड मध्ये ह्या सायटेशन पॅटर्न चेंज करू शकतो. इथे दुसरं ऑप्शन आहे डॉक्युमेंट प्रेफरन्स, तर तुम्ही इथे क्लिक करा डॉक्युमेंट प्रेफरन्स आणि त्याच्यानंतर ते विचारणार की तुम्हाला कुठली डॉक्युमेंट प्रेफरन्स साईट हवे. दिसतंय का तुम्हाला ते? नाही. अशी विंडो येईल की तुम्हाला कुठलं बघायचं आहे, तर आता मला हवे व्हॅन्क्युअर. सो आय विल क्लिक युअर व्हॅन्क्युअर आणि जस्ट सिम्पल ओके ऑप्शन दाबा. जसं तुम्ही ओके ऑप्शन दाबाल तसं तुम्ही बघाल की त्या पद्धतीचे चेंजेस तुमच्या रेफरन्सेस मध्ये सुद्धा झाले. कारण व्हॅन्क्युअर मध्ये नंबर पॅटर्न यूज करतात, म्हणजे जसं तुम्ही रेफरन्सेस लिहिणार तर वरपासून खालपर्यंत जेव्हा पेपर लिहिला जातो तसं हा पहिला रेफरन्स आहे, मग हा दुसरा रेफरन्स आहे, हा तिसरा रेफरन्स आहे, हा चौथा रेफरन्स आहे आणि मग त्या 1, 2, 3, 4 नंबरच्या अगेन्स्ट हे तुम्हाला लिहिलेलं दिसेल. आता हे
जसं व्हॅन्क्युअरच्या स्टाईल प्रमाणे नंबर प्रमाणे आहे, त्यामुळे इथे अल्फाबेटिकल अरेंजमेंट नाही चालत. चौथ्या नंबरचा जो रेफरन्स वापरला गेला आहे तो बी पासून ऑथरचं नाव स्टार्ट होतंय, मग तो 4 नंबर वरतीच येणार, इथे अल्फाबेटिकल अरेंजमेंट नाही होत. सो अशा पद्धतीने तुम्ही रेफरन्सिंग स्टाईल सुद्धा क्विकली चेंज करू शकता. सो हा एक डेमो होता. कादंबरी काही मिनिट्स आहेत अजून? मॅडम, हा 2 मिनिटं बोलू शकता, अजून 2-3 मिनिटं बोलू शकता. आय जस्ट वॉन्टेड, सुरू करायचंय. हा करा. हा कारण मला जस्ट दाखवायचं होतं की तुम्ही सिंक्रोनाइज सुद्धा करू शकता. मे बी सपोज या मिनिट्स मध्ये नाही झालं तरी हरकत नाही. बरं, घ्या मॅडम. एकच मिनिट, मी झोटेरोची विंडो सेव्ह करते. ओके, इथे कॉर्नरला तुम्हाला एक ग्रीन बटन दिसतंय फॉर सिंक्रोनायझेशन. तुम्ही इथे सिंक करू शकता. इथे एडिट मध्ये प्रेफरन्स मध्ये जा, युजर नेम आणि पासवर्ड झोटेरो मध्ये तुम्ही पहिले साइन इन करू शकता. मी ऑलरेडी केलंय. Okay. हा इथे चुकतंय. इन एनिवे, सपोज जर हे नाही झालं, तुम्हाला तुमच्या झोटेरोचं लॉग इन इथे वापरायचं आहे, युजर नेम आणि पासवर्ड, आणि ऑटोमॅटिकली तुमचं फुल लिस्ट तुम्हाला इथे मिळू शकते जी तुम्ही सेव्ह केलेली आहे. Going back to my PPT. This is what we have done. तर ज्या स्टेप्स फॉलो केल्या त्या मी पीपीटी मध्ये पण टाकलेल्या आहेत. कन्व्हिनियंटली तुम्ही त्याला रिफर करू शकता, त्या शेअर केल्या जातील. तर स्टेप वाईज मी दिलेला आहे, तुम्ही बघा. दॅट्स इट. तर मला आवडेल की सगळ्या स्टुडंटनी याचा थोडा सर्च करून वापर करून बघा, आणि तुमच्या आता थिसिस मध्ये आणि इथून पुढे सगळ्या रिसर्च पेपर मध्ये झोटेरोचा तुम्ही नक्की वापर करून बघा. किती तुमचं वेळ आणि एनर्जी वाचते याच्यामध्ये. काही प्रश्न असेल तर मी नक्की त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. ओके मॅडम, थँक्यू ज्योती मॅडम. इथे पारसे सरांना एक प्रश्न आहे. हो मॅडम. ज्योती मॅडम. हा सर. हा, बारसे बोलतोय मॅडम. मला एक प्रश्न आहे की झोटेरोला युनिकोड सपोर्ट आहे का? म्हणजे सपोज देवनागरी मध्ये आपण काही काम करत असू तर दोन गोष्टी आहे ऍक्च्युली. एक तर देवनागरी आर्टिकल आपण साईट करणे आणि ते आपल्या झोटेरो लायब्ररी मध्ये घेणे हा एक भाग झाला. पण झोटेरोचा कम्प्लीट इंटरफेसच आपल्याला देवनागरी मध्ये युनिकोडच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो का?
सर तितकं डिटेल मलाही माहिती नाही, पण मी म्हणजे त्याचं कम्प्लीट जे सॉफ्टवेअर आहे ते जे पूर्ण सॉफ्टवेअर आहे ते त्याचा जो तुम्ही म्हणता बॅकएंड युनिकोड मध्ये आहे का, याची मी सध्या खात्री देऊ शकत नाही, पण मी ट्राय केलेला आहे की तुमचे जे देवनागरीचे रेफरन्सेस आहेत ते तुम्ही तुमच्या झोटेरोच्या लायब्ररीमध्ये ऍड करू शकता. जर इथे थोडा वेळ मिळेल तर आपण सपोज एखादा लोकसत्ताचं आर्टिकल तुम्हाला जर डाउनलोड करून बघायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये पहिलं युनिकोडचं इन्स्टॉलेशन करावं लागेल, सो दॅट तुम्ही ते युनिकोड फॉर्मॅट वापरू शकता त्याच्यामध्ये.